भावले तुम्ही, आम्ही तुम्हाला डिपॉझिट दिले, आपण का पळतोय? इज्जतीचा प्रश्न आहे पोरांसोबत बस. पण मी तुझी इज्जत घालवण्याचे काम नाही करत. हाय गाईज, माय नेम इज राणी. सो मी एवढी खुश का आहे कारण फायनली तुम्हाला माहितीच आहे माझ्या मम्मी पप्पाने मला परमिशन दिली आहे पुण्यातच वेगळीकडे राहायची. सो बेसिकली आम्ही एक रूम बघितलेली आहे आणि ठीकठाक आहे, मस्त आहे रूम. मी तुम्हाला दाखवते. सो शीतल त्यांनी शिफ्ट केले आहे त्यामुळे त्यांचा पसारा वगैरे इथे आणि बेडरूम आहे आमची. तर आम्ही असं डिसाईड केले की जे ब्लू कलर आहे तर पिंक कलर करणार आहे. मला खूप आनंद आहे, म्हणजे मला दुःख पण आहे की फॅमिलीपासून आम्ही वेगळं राहणार आहे, पण मला खरंच खुशी आहे की मला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स. शेवटी मी असं म्हातारी झाल्यावरती माझ्या बच्चांना म्हणेल की मी काहीतरी केलं होतं माझ्या लाईफ मध्ये थोडंसं वेगळं. Few minutes later. करत असाल तर प्रॉब्लेम येणार नाही, असं होऊ शकत नाही. ह्या जे फ्लॅट आहे त्याचे ओनर आलेत आणि ते आम्हाला म्हणतात की आम्ही कोणाला तरी फ्लॅट सेल केला आणि तुम्ही त्यांना नाही राहू शकत. काय भावले तुम्ही, आम्ही तुम्हाला डिपॉझिट दिले. फक्त त्यांचं कारण आहे की आम्ही हे नाही केलं रजिस्ट्रेशन, म्हणून नाही देऊ शकतो. तुम्हाला दाखवते. आणि हा पसारा कालच धीरज इथं आणून ठेवला आणि पायऱ्याने कसं खाली यायचं मला आता तुम्ही कुठं भेटणार नाही अर्जंट मध्ये. आपलं जाऊ दे, आपण कुठं पण राहू शकतो. हे पसाराचं काय करायचं? कुठं बी राहू शकतो, कुठं राहणार तू? रस्त्यावर काय बोललो मग की तुम्हाला रूम बघायचा असेल ना, पहिलं ठरवा रूम बघायचे का. हे म्हणते ए मी का तुझ्या घरी झालं ते ते जाऊ दे, आता काय करायचं बघ. त्यांना room खाली करायचं आपल्याला. काही जणांशी भांडलोय कारण की आम्हाला इथं रूम पाहिजे होती म्हणून, आणि लई शिव्या वगैरे घेतल्यात. आणि आता आम्हाला माहिती की आम्हाला कोण रूम नाही देणार आहे. कसलं वाईट ना ग. आता आपण कुठे जायचं एवढा पसारा घेऊन. सो गाईज, आजचा आहे दिवस दुसरा रूम शोधण्याचा. आणि आज आम्हाला फायनली कंट्रोल चौकात रूम सापडली आहे आणि आम्ही तिथं जायचं डिसिजन घेतोय असं मला शीतल म्हणली आहे. बघूया मग पुढं काय काय होतंय. आम्ही स्वप्न बघितली होती पण सगळी चकनाचूर झाली आहे. लाईफ ले रही है अच्छे तरीके से. बॅनर लावा लागेल असं चौकीचं मोठं लावायचा पडता. गाईज आम्हाला फ्लॅट पाहिजे, आमचा तुम्हाला त्रास नाही होणार. आणि काय प्रॉब्लेम नाहीये, रेंट तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य त्या दरात भेटून जाईल. योग्य त्या दरात भेटून जाईल. ओके बाय. हे ह्याच्यात टाकते, ठीक आहे. आणि भांडी आणि भांडी एका बॅगेत मी मोकळी करते, पण मी तुझी इज्जत घालवण्याचे काम नाही करत. आणि आई खाली एक वर आहे, तिकडे खोप्याची भांडी, ही भांडी खूप आहेत. एवढीशी भांडी आहे. जिंदगीत कम्फर्ट नाही राहिलं, ही कपड्यात कम्फर्ट टाकायला लागली. 2 महिने यूज करते फुटलेला आरसा. प्लीज, एवढी काही गरिबी नव्हती पण तू बळच आणला नाही. कुठलेला आर्ट्स नसतं बघायचं. कधीच नसतं करायचं. आपण घाण होतो, आपण खाल्ले होत आपण नशीब बरबद होतं जे होतंय. त्याच्यामुळेच होतंय का? मला कसं फेकून ठेवायचं तू. मी हा आरसा इथं ठेवू का? त्यांचं आयुष्य बरबाद करायचंय का? 4 दिवस झालं रूम शोधतोय आणि आता आम्हाला इथून पण काढून टाकले म्हणून आम्हाला दुसरीकडे शोधू. आम्हाला दुसरीकडं रूम आम्ही शोधली आणि आम्ही तिथे चाललोय. काढून टाकलं म्हणजे ह्यांची चुकी होती. ओय इज्जतीचा प्रश्न आहे पोरांसोबत बस. गाईज या की गाईज. सो आम्हाला फायनली एक रिक्षावाला भेटलाय आणि आम्ही रिक्षा शोधत होतो इथं रोडनी आणि पळत होतो कारण आम्हाला नाही का सामान न्यायचं. सो फायनली एक रिक्षावाला भेटलाय आणि तो आम्हाला ॲग्री झालं यायसाठी. आता सामान खाली आणायची वेळ. तो नाही आला तर प्लीज नाही निगेटिव्ह नाही. कॅन्टीनला जुरळे येडी का ग तुम्ही रोड मध्ये बांधणं करते ते म्हणते हिचे गाईज हिचे थँक्यू. इथं खाली नाही घेऊ शकत. आता रूम मधलं सामान काढायची बारी फायनली. आणि बाईने आम्हाला बिचारी शीतल ते आम्ही ह्यांच्या इथल्या मुद्दामून लाईटी फॅन चालू ठेवलेत. ह्यांचं बिल यावं आणणार आहे आणि इथं ठेवणार आहे. एवढं 2 पायऱ्या सोडून तिथंच थांब शीतल. येते सो गाईज सामान भरलेलं. नको जायचं का स्ट्रेटच मागे येणार रिक्षा आमची. रिक्षा पुढे गेला आम्हाला पळत जायला लागतंय. आपण का पळतोय पण नाही करणार. सो गाईज एवढा सुंदर आरसा इथं. किती सामान आहे आपल्याकडे. झाले काय पहिला मजला आपल्या आम्ही. अच्छा हे पहिलाच मजला वाटतं. भूत भीते का काय इथं. अगं हा पहिलाच मजला आहे, दुसरा मजला बहुतेक. बेसिकली हा आहे आपला होम टूर. आपलं किचन, ही आपली गॅलरी,
ही आपली पहिली बेडरूम, ही दुसरी बेडरूम, हे आपलं वॉशरूम 2 आणि हे आपलं हॉल जी काही प्रेरणा सामान आणते. टाळी देखील ग. आणि इकडे केल्यावर पहिल्यांदाच राहिला आलोय नंतर आले. आपली रूम इतकी सुंदर आहे, सगळीकडे पाणी आहे. इकडे बघ, इकडे बघा गाईज, हे बघा इथं पण पाणी आहे. मला वॉशरूम आवडतं. शीतला बाथरूमला आवडले आणि तिथे तर मस्त सांभाळतो मी. वॉशरूम त्यांचे शॉवर चालू आहे. हे बघ, हे बघ. फायनली आम्ही घरी चाललोय आमच्या, आणि उद्या आमचं सामान वगैरे घेऊन येईल. आणि आज आम्ही खूप थकलोय. म्हणजे एवढ्या जिंदगीत प्रॉब्लेम आहे ना, असं वाटतं की भैया आमच्या फक्त नाही, असं वाटतं की देव जेव्हा प्रॉब्लेम देत असेल तर फक्त 10% बाकीच्या लोकांपेक्षा 90% प्रॉब्लेम आमच्या आयुष्यामध्ये लागतो. इतके प्रॉब्लेम असं वाटतं आता हवनच करावं माहिती. पहिले तर सामान शिफ्ट केलं, एकदा पूजा करणार आहे देवाची. हवन घालणार आहे हवन. खरंच